अजब रमा राघवची जोडी। थँक गॉड यार रमा, राघव तर आज आपला सेवियर बनून आला ना। हो यार, पण ते परत येतात ते बघ। काय? हो यार, पण ते परत काय येत असतील? ऑब्विसली पैसे घ्यायला। ॲटिट्यूड तर असा होता आज फ्री मध्ये काम करतोय। नेहा, पर्स मधून 2000 रुपीज दे। हो, मुना पर्स दे। या, हेच मागायला आला होता ना तुम्ही? काय झालं? ओ, अजून हव्यात का? कमी आहेत हे? हे पैसे तुझ्याकडे ठेव, त्यातच तुझा अहंकार गुंडाळून ठेव आणि तो परत आमच्या समोर कधीच दाखवू नकोस। हे असं देवी आईचा अवमान करणं, दुसऱ्यांचा जीव धोक्यात घालणं, वेगाने गाडी चालवणं, हे सगळं तुला या पैशाने शिकवलं ना ग? व्हॉट? व्हॉटला मराठीत काय असा शब्द। पण जिला आपली मातृभाषा नीट बोलता येत नाही, जिच्या वाक्यात मराठीपेक्षा जास्त इंग्रजी शब्द असतात, आणि तिला काय कळणार आहे आपली संस्कृती आणि परंपरा। आणि म्हणूनच त्या दिवशी तू देवी आईच्या पालखीसमोर गाडी आणण्याची हिम्मत केलीस। तुझ्या या पैशांचा माज तुझ्या डोळ्यात झळकतोय मिस परांजपे। पण ना, आम्ही खूप साधी माणसं, आम्ही नाती जपणारी माणसं आहोत। तू कोण आहेस हे माहिती असून सुद्धा राघवनी तुला मदत केली, पण तुला त्याची काय किंमत? हे लुक, whoever you are, मी बोलत असताना मध्ये बोलायचं नाही। व्हॉट? फक्त एक गोष्ट लक्षात ठेवूनच पाहिजे, हा पैसा आहे ना, हाच तुला एक दिवस चांगली अद्दल घडवेल। आणि तुझा हा जो काही सगळा अहंकार आहे ना, तो उतरेल। चल राघव, वहिनी, तुझं हे रूप पहिल्यांदाच बघतोय। कारण आयुष्यात पहिल्यांदाच या परांजपे सारखी मुलगी मला भेटली। जाऊ दे, चल। मला वाटलं होतं हा फक्त राघवच सरकलेला आहे, पण इथे तर ह्याची अख्खी फॅमिलीच सरकलेली आहे। लेक्चर द्यायचा एक पण चान्स सोडत नाही। डिस्गस्टिंग पीपल। मस्त, काय रुक्मिणी, काय दिसतेस तू। श्रुते, लवकर ये, लवकर ये, लवकर ये। अगं अभ्यास करते का मी? मोठी आली अभ्यास करणारी, नंतर करशील ग। ये लवकर ये, लवकर ये। आणि ते असं बोलक्यासारखं करतात ना, पॉट, ते कर। पॉट? हा, पाऊट म्हणायचंय का तुला? तेच ग। हा,
मस्त गोड दिसली एकदम. राघवा, अरे 2 दिवस झाले तुझ्या बरोबर सेल्फी काढली नाहीये. थांब, आली. आणि तू ना. मी पण. हो बस, सेल्फी शिक. बघ आणि असं यो कर, यो यो यो. आहा, मग कसा आलाय? तुझं नाव यो आजी ठेवलं पाहिजे. हा, आवडेल मला. आणि अरे वा, काय राजबिंडा दिसतोय माझा नातू. आत्ताच्या तर पोस्ट करते बघ, 1000 लाईक्स येतात की नाही. खरंच. दादा, हा फोटो बघितल्यानंतर तुला कोणत्या तरी जिमच्या कोलॅबसाठी नक्की विचारतील बघ. ऍड करायला सांगतील. ए पण असं काही करायचं नाही जाहिरात बिरात. कोणी विचारायला आलं तर ठणकावून सांग, म्हणावं हे शरीर मी कुठल्याही जिम मध्ये जाऊन कमावलेलं नाही, घरच्या घरी कमावलंय. बरं, तू म्हणशील तसं. ए दादा, खरंच रे, तू कधीच जिमला जात नाहीस, घरी सुद्धा व्यायाम करताना दिसत नाहीस, मंदिरात ध्यान लावतोस आणि त्यानंतर लगेच ऑफिसला पळतोस. बॉडी कशी कमावलीस रे? थांब, मी सांगते. तुझा दादा सकाळी मंदिरात कसा जातो? स्कूटरवरून? नाही, जॉगिंग. मग तिथे गेल्यावर हात उंच करून फुलं लावतो, कुठलंही स्टूल किंवा खुर्ची घेत नाही. म्हणजे पुलअप्स. मग मंदिराच्या मागच्या विहिरीवर जाऊन 30 कळशा पाणी शेणतो, म्हणजे बॅटलिंग रोप. त्यानंतर ते पाणी घेऊन मंदिरातल्या रांजणात होतो, म्हणजे वेट लिफ्टिंग. अगं वेट लिफ्टिंग नाही ग, वेट लिफ्टिंग. तेच ग, वेट लिफ्टिंग. आणि मग मंदिरातल्या घंटा वाजवतो, म्हणजे 4 आर्म्स वर्कआउट. आणि त्यानंतर मंदिरात बसून ध्यान करतो, म्हणजे म्हणजे प्राणायाम. आता हे सगळं केल्यानंतर जिमला जायची काय गरज आहे सांग? कसला सॉलिडच रे दादा. पण श्रुती, हे सगळं तू सुद्धा लक्षात ठेव. आपलं शरीर मंदिरासारखं असतं, त्यामुळे पायऱ्यांपासून कळसापर्यंत त्याची पूजा करायची. आणि पूजा करायची म्हणजे काय, तर शरीर निरोगी ठेवायचं, व्यायाम द्यायचा शरीराला, हालचाल झाली पाहिजे शरीराची. शरीर निरोगी ठेवलं तरच मन शांत राहतं. वा 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 राघवा, अरे तू असा बोलायला लागलास ना की ऐकतच राहावं असं वाटतं. खरंच आहे. खरंच काय खरंच? कार्टे, मगाशी तुला अभ्यास करायचा होता ना, आता कुठे गेला अभ्यास? उठ आणि अभ्यासाला बस. जाते. अभ्यास करायचा म्हणून सांगत होती मला. यार, मी होमवर्कच करायचं विसरलो. आता मी शाळेत कसं जाऊ? टीचर आज पण मला ओरडतील. हॅलो हॅलो आयुष, आज मी शाळेत नाही येत हा. अरे माझा होमवर्क नाही झाला रे, तर मी काय करू? मला शाळेत आज ओरडा पडेल परत. आणि जरी टीचरनी विचारलं ना, तर त्यांना खोटं सांग की मला बरं नाही वाटत आहे. मी घरी पण तेच सांगतो. ओके ओके, बाय 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 बाय. गुड मॉर्निंग अभि. आई ग, अभि, अभि काय काय झालं? काय झालं बाळा तुला? काय होतंय? साई माझ्या पोटात खूप दुखतंय. आज मी शाळेत नाही गेलो तर चालेल का? हो हो चालेल, पण एक काम कर, चल आपण डॉक्टरकडे जाऊया. चल. नको नको, डॉक्टरांकडे नको. मी जरा वेळ झोपतो, मग मला बरं वाटेल. ताई आयुष, हो हो, चल ये आपण रूम मध्ये जाऊ. चल. हळू हळू. एक मिनिट. अभि, तुझ्या पोटात खरंच दुखतंय का रे? आई ग, आई. व्हॉट डू यू मीन? रमा, मला तुला फक्त एवढंच सांगायचंय की अभिषेक मगाशी त्याच्या मित्राशी फोनवर बोलत होता. त्याचा होमवर्क झाला नाही म्हणून त्याला शाळेत जायचं नाही असं त्यांनी सांगितलं त्याला. हॅलो, कोण आहेस तू? का मध्ये मध्ये बोलतेस? रमाताई, तुला चांगलंच माहितीये ती कोण आहे. गप्प बस आरुषी. एक्झॅक्टली, गप्पा बस, कळलं? आई ग. अभि, अभि एक काम कर बेबी, तू रूम मध्ये जा. मी राजूला सांगून तुझ्यासाठी काहीतरी लाईट खायला बनवायला सांगते. ओके, जा बेबी. थँक्यू ताई. जा 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 पटकन. रमा,
मला तुला फक्त इतकंच सांगायचंय की अभिचा मगाशी होमवर्क झाला नव्हता म्हणून त्यांनी त्याच्या मित्राला फोन केला होता आणि म्हणून तो पोटात दुखतोय असं नाटक करत होता. एक मिनिट, तुम्हाला काय बोलायचंय? माझा भाऊ खोटं बोलतोय? हा, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला या घरात राहायला देतोय ना, हे तुमचं लक आहे. आता तुम्हाला या घराच्या दरवाजात पण उभं नाही करणार आम्ही. मला आणि माझ्या आईला त्रास देतात ते इनफ नाहीये का? अभिला पण त्रास देणार आहात तुम्ही? अगं पण तो चुकतोय हे त्याला कसं कळणार? हीच योग्य वेळ आहे त्याच्यावरती संस्कार. एक मिनिट, तू माझ्या अभिवर संस्कार करायची गरज नाहीये. त्याच्यासाठी माझी ममा आहे. तू माझी दुसरी ममा बनायला जाऊ नकोस. किती वेळा सांगितलंय तुला? आणि ऑल्सो तू माझ्या डॅडची इलिगल वाईफ आहेस, विसरू नकोस. आणि तुझी आयडेंटिटी तेवढीच आहे, कळलं? आई तू रमाताईला काही वाव यार, आईस्क्रीम किती मस्त आहे. पण रमा, आज सकाळ सकाळी तू आईस्क्रीम खायचा प्लॅन कसा बनवला? बस मूड बन गया. आय वॉज क्रेविंग फॉर आईस्क्रीम. मग सकाळ असो किंवा संध्याकाळ, आपल्याला काय, आपल्या मनाला जे वाटतं ते आपण करायचं. अगं पण किती गार वारा सुटला आणि किती थंडी आहे, तरी तुला आईस्क्रीम खायचंय? ऑफकोर्स. अगं आईस्क्रीम आणि थंडी हे दोन्ही अपोजिट आहेत, पण हे परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. ते तू ऐकलं नाहीयेस का ग? अपोजिट अट्रॅक्ट. म्हणजे जस्ट लाईक यू अँड राघव. नेहा, माझा मूड चांगला आहे ना आता, तर का स्पॉइल करते त्याचं नाव घेऊन? पण रमा, तू विसरतेस हा? काल जर का राघव आला नसता ना, तर आतापर्यंत आपण कुठल्या तरी लेपर्डच्या पोटात असतो. शट अप. ऍज अ तो नसता आला तर दुसरं कोणी हेल्प नसती केली का आपल्याला? काही उगाच त्याचं कौतुक करायचं म्हणून करते ना? एक मिनिट, नाही, कशी केली असती आणि कोणी केली असती आपल्याला हेल्प? यु नो, तू ज्याला फ्लॉप शो म्हणाली होतीस ना, तो त्याने हिट करून दाखवला. ही इज सो युनिक. मोना, ओके आहेस ना तू? नाही म्हणजे आतापर्यंत फक्त नेहा त्याची साईड घेत होती, आता तू पण घेतेस? या आय एम ओके रमा, आणि मी ती साईड वगैरे काही घेत नाहीये. प्लीज हा. पण राघव खरंच खूप माइंड ब्लोईंग आहे. तुला माहितीये, मलाही तो आधी खूप बोरिंग वाटायचा, पण आता नाही. ही इज सो हँडसम यार. त्याचं फिजिक, त्याची पर्सनॅलिटी, त्याचं इंटेलिजन्स, आणि ऑल अबव्ह दिस त्याची स्माइल. वाव यार, त्याची स्माइल तर एवढी छान आहे ना, आणि कोणीही काहीही बोलून दे, त्याची स्माइल जातच नाही. तो सतत हसत असतो. ही इज सो कूल यार. तू असं का वागतेस आई? कसं? तुला चांगलंच कळतंय मी कशाबद्दल बोलतीये. अभि खोटं बोलत होता हे तू रमाताईला सांगायला गेलीस तर ती तुलाच किती बोलली, आणि तू गप्प बसून ऐकून घेतलंस. बर मलाही गप्प बसवलंस. आरुषी, आता आपण यावर काही न बोललेलंच बरंय. आता हे रोजचं आहे. आता तू या सगळ्या गोष्टी का घेतेस मनावर? कारण रमाताई आणि लावण्य आंटी तुला कसं वागवतात हे मला नाही बघवत. तू खूप वर्ष सहन केलंयस आई, आणि मी सुद्धा. पण आता बास ना ग आई, तू बाबांची बायको आहेस, थोडा तरी रिस्पेक्ट मिळायलाच पाहिजे. लावण्य आंटी तुला वाटेल तसं बोलते. तो त्यांचा अधिकार आहे. असं काहीही नाहीये. तू त्या दोघींना कधी सणसणीत उत्तर का नाही देत? कारण हे घर आधी त्या दोघींचं आहे. आणि असं काय करतेस बाळा? तुझाही त्या दोघींवर तेवढाच जीव आहे ना. ते लहान असताना तेव्हा असं वाटायचं की आपण एका फॅमिलीचा भाग आहोत. पण आता मी मोठी झाले, तुझा इन्सल्ट मला ह्या घरात नाही बघवत.
आपण दोघी कुठेतरी निघून जाऊया. आरुषी, हे आपलंच घर आहे. हे बघ, हे तुझ्या बाबांचं घर आहे. कोण बाबा? कुठले बाबा? जेव्हा रमाताई आणि लावण्य आंटी तुला कचऱ्यासारखे वागवतात तेव्हा कुठे असतात हे बाबा? मान खाली घालून गप्पा उभे असतात फक्त. असे बाबा असण्यापेक्षा नसलेले बरे. आरुषी, एनफ ऑफ दिस नॉनसेन्स. ओके, काय चाललंय तुमचं? मी तुम्हाला आता शेवटचं विचारते, तुम्ही माझ्या मैत्रिणी आहात की त्या इडियट राघवच्या? ओके, पण तुला इतकं जेलस व्हायला काय झालंय? मी आणि जेलसी माय फूट, ते पण त्याच्यापासून. हॅव यू लॉस्ट इट? मी का जेलस होईल त्याच्यापासून? एक गोष्ट लक्षात ठेवा, तो माझा एनिमी आहे. कोण आहे? एनिमी. पण रमा, एनिमीज नंतर एकमेकांच्या प्रेमात पडतात. म्हणजे तू सुद्धा राघवच्या प्रेमात पडणार. पहले एक दूसरे पे वार और फिर प्यार प्यार और प्यार. इनफ आहे हा, इनफ. बस झालं तुमचा ड्रामा आता. काय लावलंय कधीपासून? स्वप्नात पण हा विचार करू नका की आम्ही दोघं एकत्र असू. आता पुन्हा जर का हे बोललात ना, तर आपली फ्रेंडशिप संपली. अगं रॅम्स, पहले एक दूसरे पे वार फिर प्यार. चल 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 चल. का हात उगारतेस उगाच तिच्यावर? गिरीश, तुम्हाला माहित नाही ती आता काय म्हणाली ते. पुन्हा असं कधी काही बोललीस ना तर याद राख. हा असा अभद्र विचार तुझ्या मनात आला तरी कसा? तुझे बाबा आहेत ना म्हणून आपण आहोत. पुन्हा असा वेडा वाकडा विचार तुझ्या मनात जरी आला ना तर 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 काय आई? आरुषी, पवित्रा, गिरीश काय बोलते ती? ती काहीही चुकीचं बोलत नाहीये. गिरीश, हे बघ, आजवर बाप म्हणून मी हिला किंवा नवरा म्हणून तुला काय दिलं या घरामध्ये तुम्हाला सांग. रोज उठता बसता होणारा तुमचा अपमान, आणि ज्याच्याबद्दल मी काही करू शकत नाही. लावण्याला मी काही बोलू शकत नाही. पण आरुषी बेटा, हे असं काय आहे याचं कारण मी तुला सांगू? हो प्लीज प्लीज सांगा, मला ऐकायचंच आहे. बेटा, हे ऐश्वर्य, हा बिझनेस, हा बंगला, या गाड्या, हे सगळं मी माझ्या कष्टाने कमावलेलं आहे. पण कुठलाही वृक्ष बळकट होण्यासाठी त्याचं बीज चांगलं असणं हे फार महत्वाचं असतं. आणि माझ्या बाबतीमध्ये हे बीज म्हणजे लावण्याच्या वडिलांनी मला केलेली मदत. माझं शिक्षण, माझा पहिला बिझनेस, त्यासाठी लागणारं भांडवल, हे सगळं लावण्याच्या वडिलांनी मला पुरवलं. आणि लावण्य हीच गोष्ट नेमकी मला कधीही विसरून देत नाही. लावण्याच्या वडिलांचे हे उपकार मी आजही खूप मानतो, आणि म्हणून मी लावण्याला गप्प करू शकत नाही. पण आता तर हे सगळं तुमचंच आहे ना. आरुषी बाळा, इतकं सोपं आणि सहज नसतं ते. मग आपण तिघेही या घराबाहेर पडूया. आरुषी, आपलं कुटुंब फक्त तिघांचं नाहीये, 6 जणांचं आहे. लावण्याताई आणि रमा सुद्धा आपल्याच आहेत. अभि सुद्धा आपलाच आहे ना. मग आपण आपल्याच माणसांना असं सोडून जायचं? सॉरी आई. बघितलंस बाळा, तर जे आहे ते असं आहे. म्हणजे तुझ्या आईला अजूनही आशा आहे की त्या दोघींचं वागणं समभाव बदलेल अजूनही, आणि मग आपण सगळे मिळून एक छान सुखी एकत्र कुटुंब म्हणून राहू. पण हेच प्रेम तुझ्या आईनं मला पण दिलं. बायको म्हणून मला साथ दिली, तीच साथ जी लावण्य आंटी मला कधी देऊ नाही शकली. सो बेटा,
माझ्याकडे 2 गोष्टी आहेत. एक तुझ्या आईचं प्रेम आहे आणि दुसरं लावण्य आंटीचे उपकार आहेत. आणि या दोन्हीची जाण ठेवून मला गप्पच राहावं लागतं. हा, पण या सगळ्यामुळे तुला जो त्रास झालाय ना त्याच्यासाठी आय एम सो सॉरी. नाही बाबा, मीच चुकले. मी नाही तुम्हाला समजून घेतलं आणि वाटेल तसं बोलले. सॉरी. परत असं नाही होणार. मारुतीराया, आजपर्यंत तुझ्या आशीर्वादाशिवाय मी एकही परीक्षा दिली नाही आणि आत्तापासून उद्यापर्यंत माझी एक मोठी परीक्षा असणार आहे. माझ्या ऑफिसने माझ्यावर एक जबाबदारी सोपवली. ती जबाबदारी एकाग्रतेने पार पाडण्याची मला शक्ती दे.